तर मी मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्षाचे नेते होते. गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीच्या गटाचे नेते होते. त्यामुळे या दोन जबरदस्त तोफा माझ्या समोर असताना त्याचा सामना मला कसा करावा लागला आहे त्याची मला पूर्णपणाची जाणीव आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून ताराराव राणेंनी केलेली विशेषतः अर्थसंकल्पावरची भाषण अनेकांना आश्चर्य वाटेल की फार विद्यापीठाच्या पदव्याच्या आणि किंवा अर्थशास्त्राच्या भांडणीत न पडता एक विरोधी पक्षाचा नेता अभ्यासपूर्ण नेमकं काय बोललं पाहिजे, कसं अंकुश ठेवलं पाहिजे सरकारवर, या संदर्भामधली माहिती घेऊन जी भाषणं त्यांनी सभागृहामध्ये केलेली आहेत, खरं म्हणजे त्याचं जेवढं आपल्याला कौतुक करता येईल तेवढं केलं पाहिजे.